नमस्कार मित्रांनो, विवाह आजच्या मालिकेत आज आपण पाहणार आहोत. महाजनांच्या घरास भूमीच्या चोरटीची दणक्यात तयारी सुरू असते आणि सगळे आपापल्या कामात व्यस्त असतात. तर मानसी जिथे भूमीला चोरटी भरवायची असते तिथली सगळी तयारी करत असते आणि राजाराम काका हे आकाशकडून ऑफिसच्या संदर्भातील पेपरच्या सह्या घेत असतात. मानसी सजावट करत असताना पौर्णिमा फळांचं ताट घेऊन येते आणि म्हणती, हे घे. मानसी म्हणते, जिथे जागा आहे तिथे ठेव ना, असं म्हणून तिला ठेवायला लावते आणि आजी पण तिथे येऊन बसते आणि बाजूला नीलांबरी असते, परंतु तिच्या चेहऱ्यावर काळीचं हसू नसतं आणि पौर्णिमा ताट तिथे ठेवते. आजी म्हणते, सगळी छान तयारी केलीयस म्हणू. आता ना एक काम कर, ह्याच्या चोरटीचे सगळे साहित्य काढून ठेवलीयस ना तू? तेव्हा मनू म्हणते, हो आजी. आजी म्हणते, आता तू पंचामृत तयार कर. तेव्हा हे ऐकल्यावर पौर्णिमा म्हणते, पंचामृत? पंचामृत हे कशासाठी? म्हणजे हे काय देवीच्या पूजा वगैरे की काय? पंचामृत वगैरे आणण्यासाठी? तेव्हा आजी म्हणते, ओ काय ओ नीलांबरीताई, तुम्ही तुमच्या मुलीला काही शिकवलेलं दिसत नाहीये. तेव्हा आजी म्हणते, अगं हिच्यात पंचामृत ह्याच्यासाठी असतं की चोरटीचे कार्यक्रम आहे, तिच्या पोटात देवच वाढतोय असं म्हणतात. तेव्हा आकाश हे सर्व काही ऐकत असतो. तो म्हणतो, माझं सर्व काही लक्ष भूमीकडे आहे आणि आपली देवी कधी येते याची मी वाट बघतोय. हेच ऐकून आजी हसत असते. तर आपल्याला पाहायला मिळते, भूमी ही मनू जवळ जाऊन उभी राहते आणि मनूला जवळ घेते. म्हणते, माझी लाडकी बहीण, असं म्हणून ती जवळ घेते. त्या दोघींना असं आनंदात पाहून आकाश आणि बाकीच्या सर्वांना खूप आनंद होत असतो. शिवाय नीलांबरी आणि पौर्णिमा या दोघी त्यांच्याकडे रागाने बघत असतात. त्यावेळी नीलांबरी पटकन बोलून दाखवते, असा कौटुंबिक आणि जिव्हाळ्याचा प्रोग्राम करायचा होता, तर आम्हाला आमंत्रण कशासाठी दिलं? चोरभेटीसाठी, चोरओटीसाठी बोलवायचंच नव्हतं. या मनूच्या हाताने भरून घ्यायचे होते, तर येथे बोलून आमचाच अपमान करायचा होता का? असं नीलांबरी बोल. तर पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणारे, अभिजित आलेला असतो आणि म्हणतो, वा, घरामध्ये सेलिब्रेशन सुरू आहे. अभिजित तेवढ्याच जेवणाचा ताट वाढतो. तो आणखी एक ताट एक्स्ट्रा वाढतो. तेव्हा सगळेजण विचारतात, हे ताट कोणासाठी? तो म्हणतो, माझ्या आईसाठी. पुन्हा घरामध्ये येईल हा विश्वास आहे. तेव्हा आकाश म्हणतो, तुझी आई या घरामध्ये पुन्हा येणार पण नाही आणि मी घेणार नाही. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.